हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि कोकणात बरेच दिवस पाऊस नव्हता आणि आत्ता पावसाला सुरुवात झाली आहे. तर आता आम्ही मस्त बाहेर पडलो आहे आणि मस्त वाटतं पावसातून फिरताना. आणि तुम्ही इथे बघू शकता फुलं बघा, ही तुम्हाला माहितीच असतील. मला याचं नाव नाही माहिती, पण ही फुलं पावसाळ्यात दिसतात बघा. त्या साईडला पण आहे हे बघा. सो आता आम्ही जातो आहे आमच्या काजूच्या जमिनीमध्ये. सो मस्त पाऊस पडला तर चला असा फेरफटका मारायला. आता मी हळूहळू जातो आहे, पाऊस कमी झाला आहे त्याच्यामुळे. आता ना करिंदे पण तुम्हाला माहिती असतील, करिंदे वगैरे ते पण लागलेत. दुसरी गोष्ट हे पण तुम्हाला झाड माहिती असेल, हे आहे आंब्याचं झाड, ज्याला हिरवी हिरवी अशी फळं येतात. तर हे आहे आंब्याचं झाड. ह्यांच्या पानांची पण काहीतरी भाजी करतात. हे आता फुटलं आहे, सो ह्याच्यावर अजून लागले नाही आहे. आंब्याचं झाड आहे ते. तर आता आम्ही जातो आहे, बघू शकता तुम्ही आजूबाजूला पूर्ण हिरवंगार आहे. सो पाऊसच नव्हतं बरेच दिवस, त्याच्यामुळे सगळं असं झालं. तर पाऊस पडतो आहे जोरात बघा. ह्या साईडला पण फुलं आहे बघा, कळा बघा तुम्ही. ह्याचं नाव नाही मला माहिती, पण मस्त फुलं आलेत व्हाईट कलरची आणि पावसातच येतात. ही तिकडे पण आहे आणि जास्ती करून रानात दिसतात. ही बघा इकडे किती आहेत, खूप आहेत हे बघा. सो पाऊस पडला त्याच्यामुळे ना थोडे ते असे वाकल्यासारखे झाले आहेत. हे बघा, हे तुम्हाला माहितीच असेल, याआधी पण हे खूप मोठे सुद्धा होतात किडे. सो आमच्याकडे यांना ना गायऱ्या बोलतात. हे बघा कसे जातात सगळे हळूहळू हळूहळू. हे अजून लहान आहेत, हे मोठे होतात आणि पावसाळ्यातच जास्त दिसतात. सो आमच्याकडे यांना गायऱ्या म्हणतात. हे बघा पळतात कसे. सो हे किडे आहेत पावसाळी. चला आपण जाऊया, पाऊस लागायला लागलाय बघा. जाता जाता मस्तपैकी परत एकदा आपल्याला सोनावळा दिसतात. हा बघा किती आहेत मस्त एकदम अशा. सो आता हे आपण हळूहळू कमी होणार, आता सीझन संपत आला आहे त्याच्यामुळे. हे बघा पूर्ण येल्लो येल्लो. आपण जाऊया. सो रानात ना आता पावसाळ्यात खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. म्हणजे छोटी असतात, म्हणजे काही दिसायला, काही मोठी असतात, अशी वेगवेगळी कलरची फुलं येतात. जसं मी आता तुम्हाला दाखवलं एक व्हाईटमध्ये, तशी अजून बरीच फुलं येतात जी आपल्याला माहिती नसतात, जी फक्त पावसाळ्यातच येतात अशी फुलं. सो आत्ता आम्ही ना जात होतो, तर हे बघा आम्हाला एक अल्बी भेटली आहे हे बघा. आणि इथे पण आहेत, पण ते खराब आहे. आणि हे बघा कळूसुद्धा भेटला आहे. हा बघा कळूसुद्धा भेटला आहे. सो आज लक आहे, कारण की ही ना नशिबाचा भाग आहे अल्बी अशी. आणि आत्ता तर ना त्यांचे हे पण संपत आले आहेत, काय म्हणतात, नक्षत्रसुद्धा संपत आलेत. आणि अचानक भयानक हे बघा इथे पण आहे, हे बघा कळे, हे बघा कसे लागलेत हे बघा. सो आता अधूनमधून पण रुजतात अल्बी, तसेच आहे. तिकडे कोण आलेलं नाही आहे त्याच्यामुळे बघूया. बघा आत्ता मी अशीच आली होती, म्हटलं चला रानात जाऊया आणि आम्हाला अल्बी भेटली आहे. ही बघा आपल्याला अळंबी मिळाली आहेत. सो अचानक भयानक मिळाल्या आणि मस्तच, कारण की इकडे कोण आले नाही त्याच्यामुळे मिळाले आहेत, नाही तर कोण जर आलं असतं तर ही मिळाली नसती. सो आता आपण बघूया जर अजून कुठे पुढे मिळाली तर. सो तुम्ही बघितलं असेल आपल्याला थोडी म्हणजे 3-4 अल्बीसुद्धा मिळाल्यात. कसं असतं ना, आता नक्षत्र बऱ्यापैकी संपल्यात अल्ब्यांची आणि असंच पावसातून कुठे ना कुठेतरी एखाद दुसऱ्या अल्ब्या रुजतात. तीच ती अल्बी रुजलेली आहेत. तुम्ही बघू शकता पाणी बघा कसं जाते पर्याचं. सो आता आपण जाऊया आपल्या जमिनीमध्ये. आणि आमच्या जमिनी म्हणजे आमचं छोटंसं फार्म हाऊस आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. मस्त असं आहे. सो तिथे आम्ही मस्त कधी पण पार्टी वगैरे, मॅगी पार्टी वगैरे पण करतो. तर छोट्या मोठ्या पार्ट्यासुद्धा करतो. तर ते पण मी तुम्हाला दाखवते की आमचं छोटंसं फार्म हाऊस आहे. म्हणजे आमच्याकडे तसे बघायला गेले तर 2 आहेत. एक आमच्या जी बाग आहे आमची सुपारीची तिकडेसुद्धा आहे आणि इथे जी काजूंची बाग आहे त्याच्यामध्ये आहे. सो मी तुम्हाला दाखवते. छोटंसंच असं आहे पण मस्त आहे. सो मला पण आवडेल बघायला. पण आपण जाऊया, पाऊस पण चालू झाला आहे. सो आता आपण एंटर करतो आहे आपल्या जमिनीमध्ये. तर तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण हिरवंगार, हे बघा पूर्ण हिरवं. आणि ना मी याआधी पण एकदा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला बोलली होती की अशी एक जागा आहे जिथे पूर्ण अशा सोनावळ्या रुजलेल्या असतात. तर हीच जागा आहे.
पण काय झालं आहे, गुरं वगैरे चरायला असतात त्याच्यामुळे ना तुम्हाला आता कुठे कुठेच अशा सोनाळ्या दिसतील. नाही तर हे पूर्ण भरलेलं असायचं. आणि बघा तुम्हाला त्या तिकडे पण सोनाळ्या दिसतील, पूर्ण भरलेलं असायचं हे. सो भारी हिरवंगार वाटतं. असं तुम्हाला काळोख वाटेल, पण काय झालं आहे ना, आता पाऊस आहे त्याच्यामुळे क्लायमेट असं आहे. वाजलेत कमी पण पूर्ण असं काळोखासारखं झालं आहे. सो आता आपण जाऊया. बघा इकडे पण किती आहेत सोनावळ्या. सो हे ना बघायला खूप भारी वाटतं रानात संध्याकाळचं. मी सगळीकडे असं येल्लो येल्लो सगळीकडे सोनावळ्या आल्यात. सो आता आपण जाऊया. सो आज आम्ही असं कधी वाटलं पण नव्हतं की आता येता येता असे अल्बीसुद्धा मिळतील. कारण की अल्बीसाठी बाबा सगळेच वेडे आहेत, मी पण. कारण की अल्बी भयानक आवडतात आणि आमच्याकडे तर भयानक लोक अल्बी खाणारी आहेत. म्हणजे स्वतः घेऊन येतात सकाळी लवकर जाऊन. आणि अल्बी हा एक नशिबाचाच भाग आहे. नशिबात असले तर खूप, म्हणजे एकदा जर लॉटरी लागली की लागतेच. सो आता आपण जातो आहे आपल्या जमिनीत. फायनली आपण आलो आहे आणि तुम्ही बघू शकता ढग बघा कसे आलेत. सो हे जे आता काळे ढग आलेत ते पडून जाईल. म्हणजे जे पाणी आहे पावसाचं ते पडून जाईल. आणि समोर आहे आपली जमीन. आपण जाऊया. पाऊस पण आला आहे. सो ही आहे आमची जमीन. याआधी पण तुम्ही बघितली असाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की आमच्या इथे आमचं छोटंसं फार्म हाऊस आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी ह्या बघा आमच्या काजू. हे बघा काहींना आत्ता पालवी फुटते आहे, पाऊस वगैरे चालू आहे. आणि इकडे वरती पण आहेत पण त्या इथून नाही दिसणार. माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तिकडे जाऊ पण शकत नाही कारण की भयानक गवत आहे आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे. सो ही आमची बाग आहे. आणि आमच्या पलीकडे बरोबर सुपारींची बाग आहे. सो ही आहे आमची बाग. आणि मी तुम्हाला आता आमचं फार्म हाऊस दाखवते. सो हे आहे आमचं छोटंसं असं फार्म हाऊस. आणि पाऊस बघा किती जोरात आला आहे. आपण आज जाऊया. सो हे आहे आमचं फार्म हाऊस. ही टू द एंट्री आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही लाईटीचं वगैरे जे पाण्याचं जे कनेक्शन आहे ते इथे आहे. आणि आमची विहीरसुद्धा आहे. विहीर तिकडे खाली आहे, तिकडे खाली विहीर आहे. आणि ही सगळी आमची झाडं आहेत समोर, माड वगैरे सगळे आमचंच आहे. आणि हे आमचं छोटंसं फार्म हाऊस. मी लांबून पण तुम्हाला दाखवते, पण तुम्ही बघू शकता पाऊस बघा किती आला आहे जोराचा. बघा त्यामुळे बाहेर जाता येत नाही आहे. मी दाखवते पण तुम्हाला. सो थोडा पाऊस कमी झाला आहे आणि मी आत्ता आली आहे बाहेर, तुम्हाला लांबून दाखवते. सो हे आमचं आहे छोटंसं असं फार्म हाऊस. आतमध्ये मस्त सगळं असं बसायला पण आहे. आणि मस्त आहे सगळं. आतमध्ये जेवण वगैरे करू शकतो, गॅस वगैरे सगळं आहे. तर इकडे असं आम्ही कधी आलो की छोट्या मोठ्या पार्ट्या होतच असतात. तर मस्त वाटतं. पुढे असं मस्त बाग आणि हे आपलं छोटंसं असं फार्म हाऊस. तर हे आहे आमचं छोटंसं फार्म हाऊस. आणि व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा. आणि आता आपण जातो आहे घरी कारण की पाऊस खूप आहे. सो दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आलो होतो असंच म्हणजे फिरायला. चला पाऊस आहे जरा फिरून येऊया म्हणजे जंगलातून. आणि येता येता आम्हाला अल्बीसुद्धा मिळालेत. सो मजा आली. कारण की असं अनएक्सपेक्टेड होतं की अरे असं मिळेल की नाही. कारण की आता हा सीझन नाही आहे अल्ब्यांचा, तरी पण चुकून मागून जे रुजतात ते अशी ही अल्बी आहेत. हे बघा 2-3. याच्यामध्ये थोडा एक जरी कांदा टाकला तरी काम होतं आहे, म्हणजे एक भाजी होईल आपली. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला हे माहितीच असेल हे बसायला केलेले आहेत. हे माडांचे बुंदे आहेत, ते बसण्यासाठी आहेत. याआधी मी व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल बघायला. सो हे माडांचे बुंदे आहेत बसण्यासाठी. सो असंच. आणि हा बघा हा कट्टासुद्धा आहे आमच्या फार्म हाऊसला. आपण याच्यावर तुम्ही बसून वगैरे पण शकता, असं आहे. सो इथे आम्ही असं येतो पावसाळ्यात. आणि आता काजूंचा सीझन चालूच होईल तेव्हा तर काही इकडे आमच्या म्हणजे फेऱ्या असतातच. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.